नमस्कार. आनंद यात्रे आयोजित खाद्यवाद्य महोत्सव 2026 वर्ष 7वे. आजचा दिवस 3रा. अभूतपूर्व गर्दी आज शनिवारचा दिवस असल्यामुळे अनुभवायला मिळते आहे. अगदी स्त्रियांचे, पुरुषांचे, लहान बालकांचे, मुलांचे, मुलींचे घोळकेच्या घोळके इथं भेट देत आहेत. नानाविध प्रकारचे कन्झ्युमर स्टॉल, कमर्शियल स्टॉल आणि अगदी वेगवेगळ्या उत्कृष्ट चवींचे खाद्याचे स्टॉल इथं आपण अरेंज केलेले आहेत आणि सर्व प्रकारच्या खाद्यांचा अवीट आस्वाद जामनेरकर मंडळी घेत आहे. मी तर म्हणेल की या 5 दिवस जामनेरकर मंडळींच्या घरी संध्याकाळी चुलीला निवतेच असते. आणि आता हा केवळ एक महोत्सव न राहता हा एक उत्सव झालेला आहे जामनेरकरांचा. जसं आपल्याला दरवर्षी आपण दसरा आणि दिवाळी मनवतो तसं जामनेरकर दरवर्षी या खाद्यवाद्य महोत्सवाची नव्हे उत्सवाची वाट बघत असतात. हा उत्सव स्वप्नांचा असतो, हा उत्सव नात्यांचा असतो, हा उत्सव एकमेकांच्या मैत्रीतल्या बंधनांचा असतो. तर सर्व जामनेरकरांसाठी हा खाद्यवाद्य महोत्सव हा एक उत्सव ठरला असून हा कायमस्वरूपी याची व्याप्ती आणि प्रसिद्धी वाढतच जाते, वृद्धिंगत होत आहे. लोकांचं, रसिकांचं प्रेम याला मिळत आहे. यावर्षी नवीन नवीन उपक्रम आपण यामध्ये राबवलेले आहेत. जसं चित्रकला प्रदर्शन असेल, तारांगण असेल, सेल्फी पॉईंट असेल आणि खेळण्यांचे काही नवीन नवीन प्रकार असतील. तर हे सर्व अनुभवाला लोकांना मजा येत आहे आणि सर्व भरभरून आनंद घेत आहे. आणि या सर्वांचा रिझल्ट असा येतो की जामनेरचा हॅपीनेस इंडेक्स वाढतो आहे. हॅपीनेस इंडेक्सला आता WHO ने खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे. तर मला देशाचा हॅपीनेस इंडेक्स किती ते माहीत नाही, पण जामनेरचा हॅपीनेस इंडेक्स आपल्या भारत देशात, महाराष्ट्रात हा सर्वात उंचीवर जातो आहे. लावा क्लिप. माहिती नमस्कार. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जामनेर शाखेतर्फे हा बुक स्टॉल लावलेला आहे. याच्यामध्ये सगळे वाचनीय पुस्तकं आहेत. याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आहे दीपस्तंभ प्रकाशनाचे समाजसुधारक आहे. त्याच्यानंतर पिटे अंधाराचे जाळे हे IAS झालेले. त्याच्यानंतर नर्मदा, त्यानंतर अजून आहेत कुठं गेले ते एक पुस्तक आहे, अजून चांगले चांगले पुस्तक आहे त्याच्यामध्ये. हे मी एक स्वप्न पाहिले. हे डॉक्टर राजेंद्र भिरुड जी भिल्ल समाजाची व्यक्ती होती. अतिशय बिकट परिस्थितीतून त्यांनी शिक्षण केलं, डॉक्टर झाले, MBBS झाले आणि IAS झाले. असे सुंदर सुंदर पुस्तकं याच्यामध्ये आहेत. मी मॅरेथॉनचा दीपस्तंभ प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. दोंडाईच्याचं डॉक्टर रवींद्रनाथ टोणगावकरांचं पुस्तक आहे. आध्यात्मिक सुद्धा पुस्तकं आहेत त्यामध्ये. अशी डॉक्टर दाभोळकरांची आहेत. त्यानंतर कथा अंधश्रद्धांची आहे. जात पंचायतीला मूठ माती हे एक पुस्तक आहे, जे समांतर न्याय व्यवस्था चालवतात अशा जात पंचायतीसाठी ते पुस्तक आहे. मनाचे आजार, आपल्या टाटांवरचं जे पुस्तक आहे, सुसंस्कृत व्यक्तिमत्व. त्यानंतर जोडीदाराची विवेकी निवड, जी लग्नाळू मुलं आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे, सुंदर आहे. अशी अनेक पुस्तकं आहेत आणि साधारण 10 ते 10% आपण इथं सूट देतो. सगळा पैसा संघटनेला जाणार आहे. धन्यवाद.